हाय, वेलकम टू माय जगलिंग ब्लॉग. तर हा व्हिडिओ बनवण्याचं एकच हे उद्देश आहे की जे तेलंगणामध्ये पुरं हे जे आमचं जंगल तोडून तिथे तुम्ही आय टी पार्क बनवून राहिले आहे हे त्यासाठी आहे. तुम्ही जंगल तोडून जे त्याचे प्राणी आहे त्याची जंगल संपत्ती आहे हे नष्ट करून तुम्ही विकास खरंच साधू शकाल का? कारण आमची अर्धी संस्कृती किंवा अर्ध जीवन हे जंगलावरच आहे. आम्हाला जंगलातून शुद्ध हवा भेटते, फळं भेटते, रानमेवा भेटते आणि हे तुम्ही तोडून खरंच विकास होईल का? ज्याप्रमाणे तुम्ही पाण्याची बाटल घेऊन बिसलरी 20-30 किंवा 1000 रुपयाची बी कोणी कोणी 3-3 हजार रुपयाची पाण्याची बाटल पितात श्रीमंत लोक. काही दिवसानं तुम्ही हे जंगल तोडाल तर तुम्हाला पाण्याच्या बाटलीसोबत हवेची बी बाटली विकत घ्यावी लागेल आणि हवेची बाटली विकत घेण्यासारखी आमची काही परिस्थिती नाही. त्याच्यामुळे जंगल वाचवा, ही आमची वनसंपत्ती वाचलीच पाहिजे. कारण की तुम्ही श्रीमंत लोक कसे पाण्याची अशी बाटली विकत घेऊन तुम्ही आपली ताण भागवू शकता आणि आम्ही आत्ताही आदिवासी जंगलापाळात राहणारे लोक विहिरीचं नदीचंच पाणी पितो. तसंच आम्हाला हवा कुठून मिळेल मग? आम्ही हवा तर घेणार नाही, विकून घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे जे लोक जंगल तोडून सण्या मोठे मोठे विकास साधू शकतो म्हणते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. जंगल वाचलं पाहिजे. जर जंगल वाचलं नाही तर खूप मोठा परिणाम होऊ शकते, कारण तुम्ही निसर्गाला जिंकू शकत नाही. ठीक आहे, जंगल वाचवा, झाडे लावा.